धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे, कारण धनंजय मुंडेंचं पानच हलत नाही कुणाशिवाय तर वाल्मिक कराडशिवाय. ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचं पान हलत नाही ते वाल्मिक कराड. अशी पंकजाताई मुंडे यांनी अख्ख्या महाराष्ट्राला वाल्मिक कराडची ओळख करून दिलेली होती, ऑलरेडी दिलेली आहे. वाल्मिक कराडच्या ती व्हिडिओ, पंकजाताईंचा तो व्हिडिओ अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. असे वाल्मिक कराड आज संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणात अटकेत आहेत आणि दुसऱ्या बाजूला कॅबिनेट मंत्री म्हणून धनंजय मुंडे आहेत महाराष्ट्रातले. तर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे जवळचे संबंध आहेत हे बीडलाच काय अख्ख्या दुनियेला आता कळलेलं आहे. तर हे जे धनंजय मुंडे सुद्धा याला नकार दिलेले नाहीत. धनंजय मुंडेंनी सुद्धा म्हटलं आहे की आमचे काम करणारे कार्यकर्ते आहेत, खाली अनेक लोक पंकजाताईंचे माझं काम करतात, त्यापैकी एक वाल्मिक कराड आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे ऑलरेडी. मग जर आता वाल्मिक आरोपी असेल आणि धनंजय मुंडे मंत्री असतील तर हे पोलीस लोक, तपास यंत्रणा, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्यांनी निष्पक्षपणाने कुठलाही दबाव न घेता काम करू शकतील का, हा प्रश्न आहे. दबावच जर त्या अधिकाऱ्यांच्यावर असेल, हा मंत्री आहे, हा उद्या माझी गेम वाजवेल, किंवा हा मंत्री आहे, हा कुठेतरी आपला काटा काढेल, आपली परळीमध्ये बदली घडवून आणेल, असं म्हणजे ती परळी गडचिरोली नाही, आता परळी किंवा बीडमध्ये बदली करेल, अशी भीती अधिकाऱ्यांना वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राजीनामा हा द्यावा जो नैतिकतेला धरून आहे. जर मंत्रिपदावरती धनंजय मुंडे नसतील तर स्वच्छपणानं, पारदर्शकपणानं, निर्मळपणानं ह्याचा सगळ्याचा तपास घेतला जाईल आणि संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराड आहे किंवा नाही ह्याचा सोक्षमोक्ष पोलिसांना लावता येईल. पण जर धनंजय मुंडेच मंत्रिपदावर बसलेले असतील तर पोलिसांच्यावर दबाव येणार नाही हे कोण सांगणार. त्यामुळे नैतिकतेला धरून धनंजय मुंडे यांनी राजीनामा देणं अपेक्षित होतं, पण अजून तरी त्यांनी राजीनामा काही दिला नव्हता. कालपर्यंत वाल्मिक कराड हा खंडणीच्या गुन्ह्यात होता, अटक होता. आज तो खून प्रकरणात आरोपी म्हणून अटक झालेला आहे. अजूनसुद्धा तो आरोपीचा आहे, गुन्हेगार नाही, कारण ज्यावेळी सिद्ध होईल त्यावेळी तो गुन्हेगार. त्यामुळे आता जो तपास चालू झालेला आहे तो खंडणीसाठीचा नाही, तर तो कशासाठीचा आहे, खून प्रकरणातला आहे. त्यामुळे ह्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी राजीनामा देणे हे नैतिकतेला धरून असू शकतं. एकतर धनंजय मुंडे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत आलेले असताना तिथं ते धनंजय मुंडे हे हजर नव्हते, किंवा त्यांना परळीला आले होते की त्यांना पाठवलं होतं हे काही कळायला मार्ग नाही आहे. कदाचित महायुती धनंजय मुंडे यांची विकेट घेण्याची शक्यता नाकारता येणार नाही का, त्याचं कारण हे तसंच आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्यासोबत जी भेट होती त्यात फक्त महायुतीचे एकमेव आमदार किंवा एकमेव मंत्री जे अनुपस्थित होते ते म्हणजे धनंजय मुंडे. बाकी सगळे लोक झाडून महायुतीचे जे निवडून आलेत ते पंतप्रधानांना भेटायला, त्यांचं मार्गदर्शन ऐकून घ्यायला आणि आपलं म्हणणं सुद्धा सांगायला तिथं मुंबईत गेलेले होते. सुरेश धस देखील त्यामध्ये होते. पण धनंजय मुंडे हे गैरहजर होते ह्याचा अर्थ ते स्वतःहून परळीला आले की त्यांना पाठवण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुंदर कार्यक्रमाला कुठेतरी गालबोट लागायला नको म्हणून परत पाठवण्यात आलं का, आणि ते परत पाठवण्यात आलेलं असेल तर कुठंतरी राजीनामा घेण्याकडे एक पाऊल महायुतीने टाकलेलं आहे पुढं, असं म्हणता येऊ शकतं. त्यामुळे कुठंतरी महायुतीच्या मनातसुद्धा राजीनामा घ्यायचा विचार चाललेला असू शकतो असं दिसतं सध्या तरी. पण महायुती राजीनामा घेतला तरी देखील बोंब होणार आहे, नाही घेतला तरी देखील बोंब होणारच आहे. महायुतीने जर राजीनामा न घेण्याची कारणं काय आहेत बघा. महायुतीने जर पहिल्या सेमिस्टरमध्येच अजून सिलेबस चालू व्हायचा आहे तेवढ्यातच धनंजय मुंडे ह्या विद्यार्थ्याची विकेट गेली
ह्या मंत्र्याची विकेट गेली तर पुढं राज्यात एक ट्रेंड पडू शकतो की ह्या मंत्र्यावरती आरोप झाला, ह्याचा राजीनामा घ्या, त्याचा राजीनामा घ्या. आज जर राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा राजीनामा घेतला, उद्या समजा भाजपच्या एखाद्या मंत्र्यावरती आरोप झाला किंवा सेनेच्या एखाद्या मंत्र्यावर आरोप झाला तर राष्ट्रवादीचे सगळे लोक पहिल्यांदा धावून जातील आणि म्हणतील की आमचा मंत्री तुम्ही त्यावेळी काढला तर तुमच्या मंत्र्याचा देखील आता राजीनामा द्या, असा प्रकार घडू शकतो. त्यामुळे कुठंतरी ह्या सगळ्या प्रकरणात बघायला गेलं तर महायुतीसुद्धा राजीनामा घेणार की नाही घेणार हे सध्या सांगता येत नाही. मात्र ज्या अर्थी आज धनंजय मुंडेंना ह्या कार्यक्रमापासून महायुतीनं लांब ठेवलं असलं तर त्यांचा राजीनामा येत्या 2 दिवसात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण हे प्रकरण प्रचंड वाईट आहे. आणि त्याचबरोबर हार्वेस्टरचा घोटाळा हा सुद्धा महाघोटाळा आहे. पीक विमा घोटाळा हा देखील महाघोटाळा आहे. अनेक जिल्ह्यांनी व्यापलेला तो घोटाळा आहे. हार्वेस्टरची लिंक तर कर्नाटकपर्यंत आहेत. त्यानंतर पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी सुद्धा सांगितलं अमेरिकेतले सिम कार्ड सापडलेले आहेत, असं काहीतरी अमेरिकेतनं फोन गेलेले आहेत त्या मतदारसंघात. कुठं परळीमध्ये कधी निवडणुकीच्या टप्प्यात म्हणजे निवडणूक कार्यक्रम ज्यावेळी चालू होता त्या टप्प्यात अमेरिकेतून फोन कॉल गेलेले आहेत काही गोष्टी. त्यामुळे ह्याचा देखील कुठंतरी तपास झाला तर ते धनंजय मुंडे यांच्यापर्यंत येऊन ठेपू शकतं. त्यामुळे नैतिकतेला धरून त्यांनी राजीनामा स्वतःहून देणं योग्य राहणार आहे. मात्र जर महायुतीनं द्यायला लावलं तर ती धनंजय मुंडे यांच्यासाठी नामुष्की असेल आणि महायुतीसाठी अजितदादा पवार यांच्यासाठी सुद्धा नामुष्की असणार आहे. तर हे धनंजय मुंडे यांचा राजीनामा व्हायची शक्यता नाकारता येत नाही. किंवा जर महायुती अशी ही फार काही नैतिक नाही आहे, ज्यांच्यावर आरोप केले ते संजय राठोड जर मंत्रिमंडळात असतील, म्हणजे भाजपा ज्यावेळी विरोधात होती त्यावेळी संजय राठोड यांच्यावरती तुटून पडली होती आणि ज्यावेळी एकनाथ शिंदे गेले त्यावेळी पहिल्या दणक्यातच कॅबिनेट मिनिस्टर झाले आणि आज सुद्धा ते मिनिस्टर आहेतच. त्यामुळे नैतिकता आणि महायुती याचा कुठं संबंध दूरपर्यंत दिसत नाही. मात्र देवेंद्र फडणवीस हे स्वतःची इमेज बदलून टाकत आहेत. सध्या त्यांना चांगले दिवस आलेले आहेत. लोक देखील त्यांच्याबद्दल पॉझिटिव्ह बोलत आहेत. त्यामुळे कदाचित राजीनामा घेण्याचं धाडस देवेंद्र फडणवीस करू शकतात. असंही राष्ट्रवादी गेली काय आणि शिवसेना गेली काय काही फरक भाजपला पडत नाही. इतकं चांगलं बहुमत आहे. त्यामुळे ते कुणाच्याही दबावाला न झुकता न झुगारता कदाचित धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्हाला काय वाटतं की धनंजय मुंडे स्वतःहून आपला राजीनामा देऊन नैतिकता दाखवतील का किंवा महायुती नैतिकता दाखवेल का की ते पदाला तसेच चिटकून राहतील असं तुम्हाला वाटतं? आणि जर ते पदाला चिकटून राहिले तर निष्पक्षपणाने चौकशी होईल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि जर आवडला तर शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.